आता सभापती महोदय, जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो. या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही. उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हणतं तर सहज प्रवेश मिळू शकतो, सहज प्रवेश मिळू शकतो. मोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे, कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली. या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली. आता काय होणार आहे? त्याच्यानंतर 2-3 लोक होती, त्यांचं नाव नाही, म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे, सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली, तरी ही कारवाई निपक्षपाताने व्हायला पाहिजे नव्हती. कायद्याचा धाकच राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे? आणि त्या प्रतिनिधीला मेसेज पास होतोय, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन. जितेंद्र आव्हाडांना असा मेसेज पास झाला, व्हायरल झालेला आहे. तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू. कमेंट्स बघतो आपण, ठीक आहे ना. एखाद्या पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही असो, पडळकर असो, तुम्ही असाल, योगेशजी, आम्ही सगळे तेवढ्या पुरतं वाद राहायला पाहिजे. हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील. आणि सभापती महोदय, मी परत सांगतो, त्यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे? तो पोलीस तंबाखू म्हणून त्याला देत होता. अवघडच आहे, काय नाही मिळणार आहे. मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील, चुकला कोणी असेल, कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला, कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे. आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणला, जाऊन दे दोघांची केस तडजोड करून टाका. ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिलं नाही. आणि दादा, आमची विनंती आहे, तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. नाहीतर अशी पत जर संपली, कोण बोलतंय की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करतात, बिहार बिहार हे ते, महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा. म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे, त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज, आमदार हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना. हात लावायचं नाही असं वाटतं काय? चौकी नाही पोलिसला आणलं जाते आणि त्याची असणारी दखल घेतली जाते. काय तुम्ही साधे पीएस आहेत असं हात बी करून बोलताय? एक रिस्पेक्टिव्ह बोलतो. गर्दी झालेली आहे आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून घेतो.